नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तारीख आहे बरोबर 15/5/2024 आणि आज आपले यूट्यूबवर डेली कंटेंटमधले ना आपण 100 व्हिडिओ आपले कंप्लीट केलेले। म्हणजे जवळपास 100 दिवस आपण ना रेग्युलर व्हिडिओ बनवलेले। मी जवळपास स्टार्ट केलं तर 2 फेब्रुवारी 2024ला। मग विचार करू शकता जवळपास 100 दिवस आपले कंप्लीट झाले तर एक दिवस पण ब्रेक नाही घेतला डेलीमध्ये। आणि काल आम्ही गेलतो आंध्रा डॅमला गेलो। माझा पायी जरा मुरगाळला थोडा, जरा आज गेलो नाही कुठं फिरायला वगैरे। म्हटलं आपण आज हा व्हिडिओ बनवू की आपलं पूर्ण अनाउन्समेंट करू की आपले 100 व्हिडिओ ऑलरेडी झाले। हवा राहिले किती होतं 365 डेली आपल्याला बनवायच्यात ना, की आत्ता आपलं बरंच मागं आहे पण आपण कंटिन्युअसली 100 व्हिडिओ बनवलेले। हे अचिव्हमेंट आपला आहे। आणि डेली मी कंटेंट झालं ना शूट आपलं तर डेली एडिट करून थंबनेल बनवून शेड्यूल लावून ठेवत असतो अपलोड करून। म्हणजे जरा सवय पण झाली मला की डेली बनवायची वगैरे। थोडं जरा आपल्याला फक्त जरा थोडं पहिलं मला ज्यावेळेस स्टार्ट केलं ना मी त्यावेळेस मला एवढं बोलता पण येत नव्हतं। पण हळूहळू जसं जसं मी जरा पोरांना विचारायला लागलो की आपण कसं बनवायला पाहिजे, काय बनवायला पाहिजे। परत आपल्याला जरा पब्लिकमध्ये बोलायला पण पहिलं जमत नव्हतं मला। मग हळूहळू आता अजून ट्राय करतो मी, अजून ओपन अप होईन हळूहळू, अजून चांगलं कंटेंट बनवू आपण मग आणि तुम्हाला पण बघायला भेटेल। मग जवळपास मी यूट्यूब चॅनलचं स्टार्ट केलं तर सप्टेंबर 2022ला ओके। आणि डेली बनवायला चालू केलं 2024ला। म्हणजे ते 1.5 वर्षात मी फक्त 100 व्हिडिओज बनवलेले आणि त्यात 1.5 वर्षात मी 5 महिन्याचा ब्रेक घेतला होता। त्याच्यामुळे मग यूट्यूबवर रीच कमी झालं। तसे मला मागं यूट्यूबवर चांगले व्ह्यूज वगैरे आहे, परंतु नंतर मी थोडं गॅप घेतल्यामुळे ना माझं आहे ना पूर्ण इम्प्रेशन डाऊन झालं। पण आता मी नवीन स्टार्ट केलं की आपण एक चॅलेंज घेतलं की आपण 365 ब्लॉग बनवायचे। 2024ला स्टार्ट केला आपण। फक्त आपल्याला मागला जो बॅकलॉग आहे जानेवारीचा तो पुढे भरून काढावा लागेल, तर आपण काढू काय अडचण नाही। एका दिवसात 2 व्हिडिओ बनवू शकतो। म्हणजे 3 महिने आधी आपण तो बॅकलॉग भरून काढू शकतो। मग आपण लावा टार्गेट आहे की आपलं 365 दिवस म्हणजे 365 व्हिडिओ पाहिजे। सो आपलं ते अचिव्हमेंट पूर्ण झालं 100 व्हिडिओचं। म्हणून आपण आलो आता म्हणलं हा व्हिडिओ बनवू आपण आणि अनाउन्समेंट करू की आपण पूर्ण केलं आपलं थोडंसं टार्गेट। म्हणजे 30-40% आपण कंप्लीट केलेलं आहे। बाकी फक्त अजून बरंचसे 220 व्लॉग आहे आपल्या बनवायच्यात। डेली बनवतो मग काय प्रॉब्लेम नाही, हे नाही येत। फक्त जरा थोडं डेलीमध्ये ना आपल्याला जरा थोडं ट्राय करू। तुम्हाला जर आवडत नसन आवडत तर कमेंट करा की आपण काय चेंजेस केले पाहिजे, काय चेंजेस नाही करायला पाहिजे। पर्सनली मला बरेच लोक भेटतात की तू हे चेंज कर, ते चेंज कर वगैरे वगैरे। मग मी तसं डेव्हलप करीत गेलो आत्तापर्यंत। जर का तुम्ही माझं डेलीमधला जर व्हिडिओ बघितला ना तुम्ही, तो आणि आत्ताचा ह्यात बराचसा डिफरन्स गावून तुम्हाला। पहिलं मी लय पाकवायचं, जवळपास 30-30 मिनिटाचे व्हिडिओ असायचे माझे आणि त्यात मी पूर्ण रामायण सांगायचं आणि बोर करून टाकायचं पुढच्याला। मग मी आता हळूहळू चेंज केलं की जरा मुद्देसूद बोलायला लागलो आणि जेमतेम, जेणेकरून पुढल्याला पण बोर नाही झालं पाहिजे अशा दृष्टीने मी आता बनवतोय। जर का तुम्हाला अजून काही सजेशन देता येईल तर नक्की कमेंटद्वारे द्या। अदरवाईज तुम्ही मला पर्सनली येऊन सांगू पण शकता। आता बरेच जण माझे इथले लोकलच बरेच जण माझे व्ह्यूअर्स आहे। तसंच बघायला गेलं तर बाहेरचे बरेच जण आहे। मला इंस्टाग्रामवर आता माझी रील एक व्हायरल झाली, जवळपास 3 लाख गेले तिची बैलगाड्यामध्ये आणि बाकीचे 24,000 रुपये, 24,000 गेले। मन्याबाईची गेली, परत धुलीवंदनची गेली, अजून एक गेलेली माझी व्हायरल रील जेमतेम। बऱ्याच जणांनी मला कॉल करून सांगितलं, बऱ्याच मित्रांनी सांगितलं की तू हे नीट कर, ते नीट कर, असं बोल तसं बोल। तसं मी ट्राय करतो आत्ता। जर का तुम्हाला पण वाटलं तर नक्की कमेंट करा। आणि आज मी आलो भंडारा डोंगराव। म्हणलं एकच जागा आपल्याला हक्काची बसायला चांगली, इथं लई शांत वातावरण आहे। आज नेमका शनिवार आहे, कोणीच नाही इथं। साधारण 5:30 वाजले आत्ता। मी एकटा आलो, हा व्हिडिओ बनवतो आत्ता। महाराजांचं दर्शन घेऊ खाली जाऊ। चला, तुम्हाला जर नक्की हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये।